धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबरुसी साठी जन्म सोसी येले दृष्ट निर्दाळिले कित्येक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी अंबरुसी साठी जन्म सोसी येले दृष्ट निर्दाळिले कित्येक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे हो नारायणे दया सिंधू अंबरुसी साठी जन्म सोशियेले दृष्ट निर्दाळिले किती एक विठ्ठला विठ्ठला बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की प्रभु श्री रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान छत्रपति शिवाजी धर्मवीर संभाजी भारत माता की गो माता की विठ्ठला 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 समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीत पाणिमण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विभुं वेणुनादं चरतं दुरतं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कलावद्न ज्योतरतावतारं कलांकांक तेजोदिकामोदि वक्त्रं खलानि शवादापणोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं
कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मंगलभवन मंगलहारी मंगलभवन मंगलहारी प्रभु सुदशरथ जर बिहारी प्रभु सुदशरथ जर बिहारी मंगल भवन मंगलहारी मंगल भवन अमंगलहारी मंगल भवन मंगलहारी प्रभु सुदशरथ जर बिहारी श्री राम जय जय राम श्री राम जय शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुवटा अष्ट सिद्धीनो निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विदाता सिया राम के काज सवारे सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंवार आतार देहे आपली चौपाळूनी आबली बरी बैसवू पाहुले श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवअवतार धरून केले त्रैलोक्य पावन कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटे झाळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ बिन शंभो मज कोण तारी जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासनेली सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिले सरस्वती नमो स्तुती रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मयी काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम तुम्हा वंदितो राजा शिवछत्रपती विठाला विठाला धर्मरक्षा वया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्त जना अंबरुसीसाठी जन्म सोसिले दृष्ट निर्दाळिले किती एक प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला भंग महान भगवत भक्त इंद्रायणीच्या काठावर उठलेले एक भक्तीचं वादळ मानवतेचा महानंदादीप या भागवत संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले एक गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीलाही नवलगलेलं कुडश असणारे श्रीमंत श्री भगवान श्री तुकोबराया यांचा 4 चरणाचा तो भगवान परमात्मा या भूतलावरती कशा करता अवताराला येतो याचं वर्णन करणारा भंगाच्या सेवे करता घेतलेला आहे विठाला तो जगाचा मालक या भूतलावरती अवतीर्ण होतो या मृत्यू लोकांमध्ये येतो कशा करता येतो महाराज सांगतात धर्मरक्षा वया या धर्मावरती ज्या वेळेस संकट येतं या धर्मावरती ज्या वेळेस ग्लानी येते त्या वेळेस त्या प्रभूला अवतार धरावा लागतो महाराज सांगतात येतो तो देव पण कशा करता धर्मरक्षा वया अवतार घेसी
धर्माचं रक्षण करण्याकरता अवतार घेतला की आल्याबरोबर आपुल्या पाळीसी भक्तजना, आपल्या भक्तजनांचं सुद्धा रक्षण करतो, त्यांचं पालन पोषक करतो. महाराज कोणाकोणासाठी अवतार घेतला, कोणाकोणासाठी त्यानं कष्ट घेतले. अंबरीश नावाचा राजा होऊन गेला, त्या अंबरीशीसाठी जन्मसोशी येले. अजून काय केलं त्या देवानं? दृष्ट निर्दाळिले. किती एक देवा, तू अवतार घेतो ना, तू या भूतलावरती कार्य करतो ना देवा, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील. या भूतलावरती लोक तुला धन्य म्हणणार देवा. आपुला तू बोल साच करी. तू जे म्हणतोय ना या ठिकाणी धर्माचं रक्षण करणारे, दृष्टांचं निर्दाळन करणारे, तेवढं तुझं वाक्य खरं कर, मग मात्र तुला या भूतलावरती सगळेच धन्यता देणार आहे. महाराज तुकोबाराय सांगतात, देवा आम्ही तुझं वर्णन करतो यात नवल नाही. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, तुझं पुराणाने वर्णन करावं, वेदाने वर्णन करावं, इतका तू असा दयागण आहे. पण महाराज सांगतात, होय नारायणी दया सिंधू अंबरीशीसाठी जन्म सोसेले, दृष्ट निर्दाळिले कितीक विढाला विढाला. अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी, निरूपण करण्यापूर्वी अल्पसा प्रेयर द्यायचं म्हणजे तो असा की आपण सर्व या ठिकाणी कशाच्या निमित्ताने जमलेलो आहोत, सगळ्याला माहीत असलं ज्ञात असलं तरी वक्त्याचं प्रदान कर्तव्य न्यायाप्रमाणे श्री क्षेत्र निंबोळे या पावन पुण्यभूमीमध्ये आपण गेल्या 27 वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहातील आजची ही प्रभू रामरायाच्या जन्माची सेवा माझ्यासारख्या अज्ञान बालकाच्या वाट्याला आली. मी माझं परम भाग्य समजतो. खऱ्या अर्थानं बघा, गेल्या 27 वर्षापासून या नाम सप्ताहाला लाभलेली ही परंपरा आहे. 27 वर्षापासून हा नाम यज्ञ या ठिकाणी अविरतपणे संपन्न होतोय, कारण या नाम सप्ताहाला लाभलेले आशीर्वाद मोठमोठ्या मंडळींचे आहे. खऱ्या अर्थानं बघा, देव अंमलेदार यशवंतराव महाराज असतील, त्याचप्रमाणे वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायकडेकर असतील, विडू महाराज बाबावाडीकर असतील, त्याचप्रमाणे पुरुषोत्तम महाराज आगारकर असतील, या पवित्र साधू संतांचे आशीर्वाद या नामसप्ताहाला लाभलेले आहेत. म्हणून हा नामसप्ताह आज तागायत तेवढ्याच उत्साहामध्ये, तेवढ्याच आनंदामध्ये संपन्न होतोय. खऱ्या अर्थानं तुम्ही सर्व मंडळी हा उत्सव एवढ्या थाटात माटात संपन्न करताय, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला थोडेच आहे. म्हणून आज भगवान परमात्म्याचा जन्मदिवस आहे, भगवान परमात्म्याचा आपल्याला जन्म करायचा आहे. म्हणून ही जन्माची सेवा माझ्यासारख्या अज्ञान बालकाच्या वाट्याल्या समस्त ग्रामस्थ भजनी मंडळाच्या माध्यमातून, सप्ताह कमिटीच्या माध्यमातून, या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली. मी माझं परम भाग्य समजतो. म्हणून चला, कीर्तन म्हटलं की कट्याचा खेळ नसतो. लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष, मृदंग कीर्तना करता असावं लागतो. म्हणून मृदंगावरती पवित्र अशी साथ करण्याकरता हरिभक्तीपरायण आमच्या सचिन महाराजांचे, बरोबर ना, सचिन महाराजांचे शिष्य हरिभक्तीपरायण असं म्हणतात, बाबा बाप से बेटा सवाय होत आहे. खऱ्या अर्थानं ते इथं मला पाहायला भेटतं. हरिभक्तीपरायण आमचे भावेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आपण जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. हो, भगवान परमात्म्यानं त्यांच्या बोटामध्ये खूप जादू दिलेली आहेत. बघा, सरस्वती माता त्यांच्या बोटामध्ये वास्तव्य करते, त्यांना वंदन करतो, प्रणाम करतो. त्याचप्रमाणे संगीत क्षेत्रातील मोठमोठाली मंडळी या ठिकाणी आजच्या दिवशी उपस्थित आहेत. त्यामध्ये हरिभक्तीपरायण गायनाचार्य गायन गंधर्व आदिनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांनाही वंदन करतो, प्रणाम करतो. त्यांच्याकरता आपण जोरदार टाळी वाजवा. या सचिन बाबांची ही गुरुकुलातील ही संपूर्ण माझी गुरुबंधू मंडळी, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. हो, आमच्या विनेकरी महाराजाकरता एकदा टाळी वाजवा. विनेकरी बदलले वाटतं बाबा, बरोबर ना? मागच्या वर्षी वेगळे होते, म्हणून विनेकरी महाराजालाही वंदन करतो. बाबा आहेत, ही संपूर्ण या ठिकाणी ग्रामस्थ भजनी मंडळ आहेत, परिसरातून आलेली पाहुणे मंडळी असतील, त्या सगळ्यांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो, वंदन करतो, प्रणाम करतो. आणि सुंदर अशी आपल्या भागातील परिसरातील साऊंड सिस्टीम नोहे बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये टॉप 10 साऊंड सिस्टीमा ज्यांचं नाव घेतलं जातं, त्यामध्ये अग्रस्थानी आमच्या दादांचं नाव घ्यावं अशी आपल्या भागातील परिसरातील साऊंड सिस्टीम साईनाथ साऊंड सिस्टीम कुंभारडे, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजव. हो, खूप गोड भगवान परमात्म्याने त्यांच्या हातमध्ये जादू दिलेले. कोणाला विकू द्यायचा, कोणाला गेन द्यायचा, कोणाला ट्रबल द्यायचा, कोणाचं बटन कुठं पिळायचं त्यांच्या हातात आहे. म्हणून तुम्हाला वंदन करतो, प्रणाम करतो. आणि या आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचं शूटिंग करण्याकरता बघा, आपला कार्यक्रम नुसते आपल्या गावापुरता मर्यादित नसावा, आपला कार्यक्रम आपल्या तालुक्यापुरता मर्यादित नसावा, जिल्ह्यापुरता मर्यादित नसावा, तर आपल्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण बघा, आपला कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी पसरणारे, आणि तो ज्यांच्या माध्यमातून पसरणारे ते आपले आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण आमचे यश दादा, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा.
त्यांचा गोड असा चॅनल आहे वारकरी HD ना, नमस्ते वारकरी असा त्यांचा गोड असा चॅनल आहे. त्यांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, घंटीचं बटन दाबायला मात्र विसरू नका. खूप गोड त्यांच्या हातामध्ये सुद्धा देवानं जादू दिलेले. बघा आपला कार्यक्रम उभे महाराष्ट्रभर त्या ठिकाणी जाऊन पोहोचणार आहे. काय निंबोळ्याचा सप्ताह झाला, काय गायक होते, काय वादक होते, काय कीर्तन झालं, असा सप्ताह आपला महाराष्ट्रभर पसरणार आहे. हे त्यांच्या माध्यमातून पसरणार आहे. त्यांना वंदन करतो, प्रणाम करतो. पुनश्च एकदा आमचे चोपदार बाबा असतील, सावंत बाबा, तुम्हालाही वंदन करतो. ही संपूर्ण भजनी मंडळ गावात आता बरीचशी चेहरे मला या ठिकाणी परिचयाचे दिसत आहे. पण बाबा कसं एकच नाव घेतलं एकच राहून जायचं, त्याच्यापेक्षा मी कोणाचंच नाव घेणार नाही. आपल्याला 1 तासामध्ये आज भगवान परमात्म्याच्या या ठिकाणी जन्म करायचा आहे. 12लाच करायचा आहे ना, हा 12 वाजता आपल्याला बरोबर रामरायाचा जन्म करायचा आहे. म्हणून आता माझ्याकडे 1 तास शिल्लक आहे. 1 तासामध्ये थोडंसं अभंगावरती बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि उर्वरित वेळामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याचा जन्म साजरा करायचा. म्हणून पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणावरती नतम. अन्नदाते असतील, त्यात आजचे अन्नदाते असतील, सकाळचे अन्नदाते श्री विजय पोपट निकम, त्यांनाही वंदन करतो, प्रणाम करतो. त्याचप्रमाणे कीर्तनाचे जे यजमान आहेत संजय काकडीच, तिरुपती ॲग्रो मॉल निंबोळा, त्यांच्याही करता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांनाही वंदन करतो, प्रणाम करतो. पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो, सगळ्यांना वंदन करतो, प्रणाम करतो आणि याच ठिकाणी कीर्तन सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, साजरा करायचा आहे. बघा आजचा दिवस हा पवित्र हिंदू सनातन धर्माचा पवित्र दिवस मानला जातो. खऱ्या अर्थानं जगाचा मालक आजच्या दिवशी अवतीर्ण झाला. हिंदू धर्म काय असतो तो या जगाला कळण्याकरता, त्या हिंदू धर्माचं रक्षण करण्याकरता माझ्या रामरायाने या पृथ्वी तलावरती अवतार घेतला. बघा बाबा प्रत्येकाच्या जन्माला या ठिकाणी कारण असतं. मनुष्याच्या जन्माला कारण आहे, संतांच्या जन्माला कारण आहे आणि देवाच्याही जन्माला कारण आहे. विठ्ठला विठ्ठला मनुष्य या ठिकाणी जन्माला येतो. मनुष्याच्या जन्माचं कारण आहे. काय कारण आहे? केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. कर्म जर मानवाचं शिल्लक राहिलं तर ते कर्म भोगण्याकरता या मृत्यू लोकामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. महाराज कर्म जर शिल्लक राहिलं तर आपल्याला जन्म घ्यावा लागतो. बघा कर्म थोडं जरी शिल्लक राहिलं ते भोगण्याकरता या मृत्यू लोकात बाबा आपल्याला यावंच लागतं. किंबहुना पाप पुण्य समान समी तईच पावे. पाप आणि पुण्य समान झालं की आपल्याला या मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागतो. बघा म्हणून मृत्यू लोकात जन्माला येण्याचं कारण आपलं सुद्धा आहे. कर्म जर शिल्लक राहिलं ते भोगण्याकरता इथं मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं. वरती गेल्यानंतर आपल्या पैशाचा हिशोब होत नाही, आपल्या प्रॉपर्टीचा हिशोब होत नाही, आपल्या जमिनीचा हिशोब होत नाही. वरती गेल्यानंतर त्या देवापाशी हिशोब होतो, तो आपल्या कर्माचा होतो. म्हणून कर्म करत असताना कर्म जर प्रामाणिक असेल, कर्म जर व्यवस्थित असेल तर ते भोगण्याकरता इथं येण्याची गरज नाही बाबा. आणि कर्म जर चुकलेलं असेल तर ते भोगण्याकरता पुन्हाही जन्माला यावं लागतं. विठ्ठला विठ्ठला कारण कर्म नावाची गोष्ट अशी आहे ती आजपर्यंत कोणाला चुकली नाही. देवाला चुकली नाही, नोहे देवाच्या बापालाही ती गोष्ट चुकली. ते भोगण्याकरता यावंच लागतं. अहो कर्म किती बलवत्तर असतं सांगू. चक्रवर्ती राजा होता, भारताचा सम्राट होता, 100 मुलं होती, पण 2 डोळ्यांना आंधळा होता. काय नाव होतं बाबा त्याचं? बोला ना. धृतराष्ट्र. बरोबर, 2 डोळ्यांना आंधळा होता. मागच्या 14व्या जन्मामध्ये कर्म चुकलेलं होतं. काय? एका राजाचा राजपुत्र होता. शिकार करण्याकरता जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर शिकार तर हाती लागली नाही, पण ज्या हरणाच्या पाठीमागे रथ लावलेला होता ते हरण एका डोंगराच्या दरीत निघून गेलं. राग अनावर झाला, त्या डोंगराला, त्या दरीला आग लावून दिली. बघा
आग लावल्यानंतर प्रकार असा घडला बाबा, तो वनवा धो 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 करत सगळ्या जंगलाला वनवा लागला. आणि त्याच डोंगराच्या दरीमध्ये एक साप आपल्या 100 पिलांसह तिथं राहत होता. ती शर्पिन आपल्या 100 पिलांसह तिथं राहत होती. बघा, कर्म चुकत नाही, किती मोठं असू द्या. ती सर्पिन 100 पिलांसह त्या डोंगरामध्ये राहत होती. तो वनवा ज्यावेळेस तिच्या खोप्याजवळ आला, घराजवळ आला, त्या सर्पिणीनं आपली जागा सोडली, पण आपल्या 100 पिलांना तिथून तिला हलवता आलं नाही. त्या आगीच्या प्रभावानं तिचे 100 पिलं तिथं जळून भस्म झाले आणि त्या वनव्यानं तिचे डोळे गेले. वनवा शांत झाल्यानंतर ती सर्पिण ज्यावेळेस आपल्या खोप्याजवळ येते, बघते तिला तिथं 100 पिल्लं लागत नाही तर 100 मणी लागले. आकाशाकडे मान केली, देवाला सांगितलं, देवा, अरे कोणत्या जन्मात मी पाप केलं होतं की माझे 100 पिलं या ठिकाणी जळून भस्म झाले, माझे दोन्ही डोळे गेले. त्या सर्पिणीनं शाप दिला, ज्या कुणामुळं माझे डोळे गेले असतील, ज्या कुणामुळं माझे 100 मुलं गेले असतील, त्याचाही एक जन्म असा होईल की 100 मुलं होतील पण एकही वाचणार नाही. आणि राजा असेल, भारताचा सम्राट होईल, पण दोन्ही डोळ्यांना आंधळा असेल. घडलं तसंच. पुढल्या 14व्या जन्मामध्ये भारताचा सम्राट झाला, चक्रवर्ती राजा झाला, पण दुर्दैव असं दोन्ही डोळ्यांना आंधळा होता. बाबा, युद्ध झालं, 100 मुलं गतप्राण झाले, एकही वाचला नाही. पांडव सद्विचारी होते, सुविचारी होते. एक वडील या नात्यानं घरी सांभाळ करण्याकरता पांडवांनी त्यांना आणलं. बरं, आता घरात सगळ्यांचं मत जरी एक असलं तर एखादा असं असतं की घरच्याचं त्याचं पटत नाही असतं ना. बोला ना, तुम्ही डिझेल भरलं नाही काय? बोलत चला, माझ्याकडे लक्ष द्या, ऐका. सगळ्यांचं जरी घरात एकमत झालं तर एक असा असतो की घरच्याचं त्याचं पटत नाही. तसा पांडवांमध्ये एक होता, कोण? भीमदादा. भीमदादा म्हणायचा, यानं आयुष्यभर आपला विरोध केला, आपल्याला कधी नीट जीवन जगू दिलं नाही, याची घरी आणून सेवा करायची काय खोळंबलाय म्हणे आपलं. तो धृतराष्ट्र जेवायला बसला का भीमगदा घेऊन हजर व्हायचा. आंधळ्या, हे तुझे अन्न खातोय ना, तुझ्या मुलाच्या रक्ताच्या थेंबातून बनलेलं आहे, बघ तुला जेवायचं की काय. आता असं बोलल्यानंतर कोणाला जेवण जाईल का बाबा? जेवण जात नव्हतं. दिवसेंदिवस तब्येत खराब होत चालली. धर्मराजाने विचारलं, म्हणे काका काय त्रास आहे म्हणे तुम्हाला? सगळं वेळच्या वेळी आहे, मग तुमची तब्येत का खराब होते? त्यावेळे धृतराष्ट्राने सांगितलं, म्हणे भीमदादा जेवता वेळी येतो ना, असं बोलतो. मी सांगतो म्हणे भीमाला बोलावलं आणि भीमाला सांगितलं, म्हणे अरे भीमा, जेवता वेळी कुठं सांगायचे असतात का पोरं कशी मारली? आता भीमच होता तो. भीमानं त्याच्या परीनं त्याचा अर्थ घेतला, निघून गेला. दुसऱ्या दिवशी जेवायच्या अगोदर 5 मिनिटं आला आणि म्हणतो, काय आंधळ्या, आमच्याच तुकड्यावर जगतो ना, आमच्यात भांडणं लावतो का म्हणे? शेवटी माझा भाऊ जर राजा झाला असेल तर तो माझ्या पराक्रमामुळे झालाय. माझ्या भावाने सांगितलंय जेवता वेळी सांगायचं नसतं तर पोरं कशी मारली, म्हणून जेवायच्या अगोदर 5 मिनिटं आलो. आज अगोदर येऊन याने काय उपकार केला होता का? परत त्याचं तेच, अन्न खातोय ना, तुझ्या मुलाच्या रक्ताच्या थेंबातून बनलेले. आम्हाला कुत्रं सांभाळणं जसं महाग नाही तसं तुला सांभाळणं महाग नाही, बघ तुला जेवायचं की काय. या त्रासाला धृतराष्ट्र कंटाळला आणि राज्य सोडून दिलं, वनात निघून गेला. कर्म चुकलेलं होतं. ज्या वनात गेला, ज्या अरण्यात गेला, त्या अरण्याला आग लागली, त्या वनाला आग लागली. बाबा, जिकडे जाईल तिकडे आगीत जाऊन पडायचा, जिकडे जाईल तिकडे आगीत जाऊन पडायचा. चटके लागून ज्याचा शेवट झाला तो भारताचा कोण होता? सम्राट होता, चक्रवर्ती राजा होता. 100 मुलं त्याला होती, तरी पण कर्म चुकलं नाही. अहो, कर्म यांना चुकणार नाही, यात नवल काय. महाराज सांगतात, या कर्म आहे ते ब्रह्मादिकांना सुद्धा सोडत. तुका म्हणे कर्म रे का, कदा न चुके ब्रह्मादिका, कदा न चुके ब्रह्मादिका, कदा न चुके ब्रह्मादिका. कर्म रे का, कदन चुके ब्रह्मादिका, कदन चुके ब्रह्मादिका, कदन चुके ब्रह्मादिका. तुका म्हणे कर्म रे का, कदन चुके कर्म रे का, कदन चुके कर्म रे का, कदन चुके कर्म रे का. या विश्वामध्ये माझा परमात्मा कधी कुणाचं वाईट करत नाही बाबा. जगाचा मालक कधी कुणाचं वाईट करत नाही, पण केलेल्या कर्माचं फळ भोगून घेतल्याशिवाय तो राहत नाही. विठ्ठला विठ्ठला. जसं कर्म आपण करणार आहे
तसं आपल्याला भोगण्याकरता इथं यावंच लागतं. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, मृत्यूला न चुकवी कोणी दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगी तो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जसं आपण कर्म केलं तसं भोगण्याकरता या मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. ते कर्म भोगण्याकरता या मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं बाबा. या मृत्यू लोकात जन्माला येत असताना बघा, या मृत्यू लोकामध्ये कोणालाही जन्म भेटत नाही. जो पाप आणि पुण्य समान करतो त्याला इथं जन्माला येता येतं, नाहीतर कर्म शिल्लक राहिलं त्याला इथं जन्माला येता येतं. विठाला विठाला. जीवनामध्ये नुसतं पुण्य असेल तर स्वर्गाची प्राप्ती आहे, पुन्हा या मृत्यू लोकात जन्म नाही. आणि जीवनामध्ये नुसतंच वाईट कर्म असेल तर नरकाची प्राप्ती, त्याला सुद्धा इथं जन्म नाही. म्हणून जर समान असेल त्याला इथं जन्म, कर्म शिल्लक राहिलं त्याला इथं जन्म. हे कारण आहे तुमच्या आमच्या जन्माचं. आपण जन्माला येतो कर्म भोगण्याकरता, हे कारण मानवाच्या जन्माचं आहे. बघा दुसरं साधू संत या ठिकाणी जन्माला येतात. साधू संतांच्या जन्माला सुद्धा कारण आहे बाबा. काय कारण आहे? साधू महात्मे या ठिकाणी जन्माला येतात, पण साधू संत अशा कुठंच ठिकाणी जन्माला येत नाही. साधू संतांना जन्माला येण्याकरता पवित्र देश लागतो, पावन भूमी लागते, तेव्हा कुठंतरी साधू संत या ठिकाणी जन्माला येतात. पवित्र ते गुण पावन तो देश, 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 पवित्र ते गुण पावन तो देश. हरी बोल. पवित्र ते गुण पावन तो देश, पवित्र ते गुण पावन तो देश, पवित्र ते गुण पावन तो देश, जेथे अर्जुनाचा जन्म घेते. पवित्र ते गुण पावन तो देश, जेथे हरिराजा जन्म घेते. पवित्र ते गुण पावन तो देश, जेथे हरिराजा जन्म घेते. पवित्र ते गुण पावन तो देश, जेथे हरिराजा जन्म. साधूच महात्म्याला जन्माला येण्याकरता महाराज सांगतात पवित्र कुळ असावं लागतं, पावन देश असावा लागतो, तेव्हा कुठंतरी साधू संत या भूतलावरती अवतीर्ण होतात. बघा साधू जन्माला येत असताना अशा ठिकाणी जन्माला येत नाही. धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. वैष्णव या मृत्यू लोकात येतात. कुठं येतात? धन्य देश असावा लागतो, पुण्य पावन भूमी असावी लागते, तेव्हा या मृत्यू लोकात ते जन्म घेतात. आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य की आपण साधू संतांच्या भूमीत जन्माला येतो. या महाराष्ट्र नावाच्या भूमीत आपला जन्म झाला. आणि महाराष्ट्र नावाची भूमी ही कोणा आयरा गैरा नंतू खैराची नाही, तर महाराष्ट्र नावाची भूमी ही साधूची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे. आणि त्या भूमीमध्ये आपला जन्म झाला. आपल्यासारखे भाग्यवान या जगात दुसरे कोणी नाही. बघा या भूमीचं जर वर्णन करायचं म्हटलं महाराज, ही सामान्य भूमी नाही. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा,
जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. या भूमीचं वर्णन करणे काही सामान्य गोष्ट नाही महाराज, कारण या भूमीचं रक्षण करण्याकरता ज्या वीर जवानांनी आपला प्राण गमावला ना, त्यांच्या रक्तानं पावन झालेली ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये आपला जन्म झालाय. आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. बघा, आपला विषय चालू आहे. साधू महात्मे या ठिकाणी जन्माला येतात. का जन्माला येतात, कशा करता जन्माला येतात? जन्माला येत असताना साधू संतांच्या जन्माचं एक कारण आहे बाबा. कशा करता येतात साधू? येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. महाराज सांगतात साधू महात्मे संत या ठिकाणी जन्माला येतात. कशा करता येतात? येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. आपल्यावरती, सामान्य जीवावरती उपकार करण्याकरता साधू या मृत्यू लोकामध्ये जन्माला येतात. बघा, आपल्यावरती हा अज्ञानी मार्गाने धावणारा जीव, या अज्ञानी मार्गाने धावणाऱ्या जीवाला सज्ञानाच्या मार्गावरती लावण्याकरता साधू महात्मे या ठिकाणी जन्माला येतात. दुसरं साधूच्या जन्माचं कारण आहे बाबा, साधू या मृत्यू लोकात जन्माला येतात. कशा करता जन्माला येतात? महाराजांचं एक अभंग आहे, नुसतं देवच धर्माचं रक्षण करण्याकरता जन्माला येत नाही. महाराज सांगतात आम्ही सुद्धा त्या धर्माचं रक्षण करण्याकरता जन्माला येतो. साधू महात्मे नुसते भजन करण्याकरता जन्माला येत नाही, नुसतं नामस्मरण करण्याकरता जन्माला येत नाही, तर ते सुद्धा जन्माला येतात. कशा करता? धर्माचं रक्षण करण्याकरता. बघा, धर्माचं रक्षण करत असताना त्या प्रभू परमात्म्याचं नामस्मरण करायला सांगणारं जगात एकच पात्र आहे, त्यांचं नाव संत आहे. विठाला विठाला. महाराज सांगतात आम्ही नुसतं भजन करत नाही, नुसतं नामस्मरण करत नाही, मग काय करतो? धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन करणे, पाखंड खंडन करणे, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, हे क्रियामा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, हे क्रियामा करणे काम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम. टाळी वाजवा एकदा ऐका. खूप गोड साथसंगत आपल्या गावाला आहे. आणि आपल्या गावाचं हे विशेषत्व आहे की ही साथसंगत ही अशी नियोजन आयोजन मला दुसरीकडे पाहायला भेटत नाही. महाराज भरपूर भागात मी फिरतो, काही काही ठिकाणी असं वाटतं बाबा त्याच्यापेक्षा ती कोरोनाची साथ बरी होती. त्या सुरगाणा पेठ साईडला ते आमदार आहे आदिवासी नरहरी झिरवळ, त्यांच्या गावात कीर्तन होतं बाबा. 5 गायक होते या बाजूला. किती? 5 गायक आणि 5ही समोर माईक होते. इतका मोठा सप्ताह होता. तिथं मृदंगाचार्य मोठे, गायनाचार्य मोठे, 5 गायक होते. त्यांना म्हणलं महाराज तुमच्या गावात सगळं चांगलं आहे, पण त्यांना म्हणलं मला खेद एका गोष्टीचा आहे. 5 गायक असताना एकाने प्रमाण दिलं नाही. मग गायकानं प्रमाण दिलं, नको खेद करू. म्हणलं आता मी जोडीतो तुमच्या पुढं तोंड काय. हे आपलं भाग्य आहे की मंडळी आपल्याला लाभते, नाहीतर महाराज ही मंडळी सहजासहजी कुठं जात नाही. कारण या जगाच्या पाठीवर असा मायकालाल जन्माला नाही की कलाकाराची कला विकत घेऊ शकतो. कलाकार गायक वादक आपल्या गावात येणं त्याच्याकरता सुद्धा आपलं पुण्य असावं लागतं. त्यांच्यावरती तेवढं प्रेम करावं लागतं, तेवढा आदरभाव. नाहीतर कला कोणी विकत घेऊ शकत नाही. कारण कला ही भगवंताचं देणे. कारण कला ही अवगत करणं सहजासहजी नाही. ही मृदंग वाजवण्याची कला येणं म्हणजे महाराज त्याच्याकरता रक्त जाळावं लागतं. आळंदीला जर आपण हिवाळ्याच्या दिवसामध्ये गेलो
आळंदीला जर हिवाळ्याच्या दिवसामध्ये गेलो, रात्रीची वेळ असते, ज्ञानोबरायांच्या इंद्रायणी मातेच्या घाटावरती जर आपण गेलो बाबा, रात्री 10 वाजता विद्यार्थी पकवाज घेऊन त्या इंद्रायणी मातेच्या घाटावरती बसलेले असतात. रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रियाज करतात. तेव्हा कुठं भगवान परमात्मा माझे ज्ञानोबरा ही कला त्यांच्या बोटामध्ये देत असतात. म्हणून येणं एवढं काही सामान्य नाही. आज आपल्याला कलाकाराच्या मागचा पैसा दिसतो, आज आपल्याला कलाकाराच्या मागची गाडी बंगला सगळं दिसत असेल, पण ती कला येण्याकरता, ती कला प्राप्त होण्याकरता त्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलंय. या गोष्टी आपल्याला दिसत नाही. म्हणून चला, हे आपलं भाग्य आहे. माझ्याकडे लक्ष द्या. साधू महात्मे जन्माला येत असतात आणि जन्माला आल्यानंतर ते सांगतात, आम्ही नुसतंच भजन करत नाही, नुसतं नामस्मरण करत नाही, त्या नामस्मरणाला जोडी आम्ही काय करतो, धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. धर्माचं पालन करतो. जसं आम्हाला या हिंदू धर्मामध्ये संस्कृती जपण्याकरता सांगितली आहे, त्या संस्कृतीनुसार आम्ही आमचं जीवन जगतो. हे संतांचं काम आहे. आणि नुसती संस्कृती जपत नाही तर पाखांड खंडन. जो पाखंडी आहे त्याचं पाखंडत्व खंडन करायचं आणि त्याला सज्ञानाच्या मार्गाने चालायला लावायचं. हे संत महात्म्यांच्या जन्माचं कारण आहे. विठाला विठाला. आणि आपला जन्म या ठिकाणी उद्धाराच्या दिशेने कसा जाईल हे संतांच्या जन्म त्या ठिकाणी मनामध्ये असतं बाबा. कारण संत महात्मे या ठिकाणी जन्माला आल्यानंतर ते कधी स्वतःचा संसार करण्यात व्यस्त नसतात. ते आपला संसार कसा फलश्रुत होईल त्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. महाराज सांगतात, शोधोनिया आले संत हिताहित जगाचे. या जगाचं हित कशात आहे हे संत महात्मे शोधून येतात. म्हणून संत महात्म्यांच्या जन्माचं कारण काय आहे तर आपला उद्धार व्हावा. आपण या ठिकाणी या मृत्यू लोकात जन्माला आलोय ना, मग आपला सुद्धा उद्धार कशाने व्हावा, उद्धार कशाने होईल याचं जे आपल्याला दिग्दर्शन करतात त्यांचं नाव संत आहे. विठाला विठाला. या जगाच्या पाठीवर बाबा जर संत जन्माला आले नसते तर आज एवढा मोठा सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, अमृत अनुभव, चांगदेव 65, हरिपाठ, कीर्तन, काकडा भजन आपल्याला काही बघायला मिळालेलं नसतं. माझे ज्ञानोबराय जर जन्माला आले नसते तर ज्ञानोबरायांनी आपला जो काही ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला तो ग्रंथ आपल्याला पाहायला भेटला नसता. ज्ञानोबराय जर जन्माला आले नसते, हरिपाठासारखा ग्रंथ आपल्याला पाहायला भेटला नसता. ज्ञानोबराय जर जन्माला आले नसते, चांगदेव 65 मिळाली नसती. ज्ञानोबराय जर जन्माला आले नसते तर अमृत अनुभव मिळाला नसता. म्हणून ज्ञानोबराय जन्माला आले तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. अहो, संत जर जन्माला आले नसते ना, वारकरी संप्रदायच आपल्याला पाहायला मिळाला नसता. विठाला विठाला. म्हणून संतांच्या जन्माचं कारण हा वारकरी संप्रदाय आज एवढ्या दिमाखामध्ये फोपावत आहे ना, एवढ्या उत्साहामध्ये भजन कीर्तन होत आहे ना, हे उपकार आपल्यावरती संत महात्म्यांचे. विठाला विठाला. म्हणून ज्ञानोबरायांकडे जर बघितलं महाराज, ज्ञानोबराय नुसते देव नाही महाराज. ज्ञानोबराय ज्ञानदेव आहेत. ज्ञानोबराय नुसते योगी नाहीत. ज्ञानोबराय ज्ञान योगी आहेत. ज्ञानोबराय नुसते नात नाही, ज्ञानोबराय ज्ञान नात आहेत. ज्ञानोबराय नुसती माय नाही तर ज्ञानोबराय अनाथांची माय आहे. विठाला विठाला. हे संत महात्मे या भूतलावरती जन्माला येतात तुमचा आमचा उद्धार करण्याकरता. जगाच्या पाठीवर ज्यावेळेस असं वाटेल ना आता सगळं संपलं, हे आयुष्य आता सोडून द्यावं, आता या मृत्यू लोकातून निरोप घ्यावा, त्यावेळेस वाईट मार्ग न पकडता कधीतरी गाडी धरून संतांच्या दरबारामध्ये जा. अहो, ज्ञानोबरायानं ज्याच्याकडे पाठ केली बाबा, ज्ञानोबरायानं ज्याच्याकडे पाठ केली त्या खांबाचं आज मंदिर आहे. काय ज्ञानोबरायानं ज्या खांबाकडे पाठ केली, ज्ञानोबरायानं पाठ करून ज्ञानेश्वरी लिहिली बरोबर खांबाला. मग मला उत्तर द्या, जी ज्ञानेश्वरी ज्ञानोबरानं त्या खांबाजवळ लिहिली, मग त्या खांबाकडे तोंड करून लिहिली का खांबाकडे पाठ करून लिहिली? सांगितली काय? काय खांबाकडे पाठ करून सांगितली बरोबर बाबा. मग ज्ञानोबरायांनी ज्या खांबाकडे पाठ केली त्या खांबाचं जर मंदिर होत असेल तर ज्ञानोबराय ज्याच्याकडे तोंड करतील त्याचं काय होईल? सामान्य गोष्ट आहे ना. ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये निर्बुद्ध रेडा गेला तर आज सगळा समाज त्या रेड्याच्या पाया पडतो. ज्ञानोबरायांच्या सानिध्यात जर चालता बोलता माणूस गेला त्या माणसाचं का मंदिर होणार नाही? हे संतांचे आपल्यावरती उपकार आहे. ज्ञानोबरायांचं जीवन जर बघायचं म्हणलं तर सगळ्यात कनवाळू आणि कृपाळू एकच संत या विश्वामध्ये होऊन गेले, त्यांचं नाव ज्ञानोबर आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार
या नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार न पाहयाती कुळाचा विचार न पाहयाती कुळाचा विचार न पाहयाती कुळाचा विचार न पाहयाती कुळाचा विचार. हो सगळ्यात कनवाळू आणि कृपाळू संत माझे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे जन्माला येऊन जगाच्या पाठीवर अशी क्रांती केली बाबा. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला निर्माण करून दिला आणि हे उपकार आपल्यावरती ज्ञानोबा रायांचे. कधी कधी असं वाटतं आपलं 20-22 वर्षाचं वय आहे बाबा. या आसनावरती या गादीवरती उभं राहिल्यानंतर 60-70 वर्षाचे म्हातारे माणसं येऊन इथं आमच्या पाया पडतात. त्यावेळेस कधी कधी डोळ्यात अश्रू येतात. हे उपकार आमच्यावरती ज्ञानोबा रायांचे. कारण ज्ञानोबाराय जन्म आलेले नसते, तुकोबाराय जन्म आलेले नसते तर आमच्यासारख्यांच्या कुणी पाया पडावं एवढी तर आमची पात्रता नाही. आज सगळा समाज येऊन या गादीवरती नतमस्तक होतोय ना, हे उपकार आपल्यावरती संतांचे. विठाला 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 विठाला. जगाच्या पाठीवर आईबाप जेवढे उपकार करू शकत नाही तेवढे साधू संत आपल्यावरती उपकार करतात. हे मी सांगतो असं नाही, त्याला सुद्धा संतांचा पुरावा आहे. केले उपकार सांगो मी काय, केले उपकार सांगो मी काय, बापन करी ऐसी माय, बापन करी ऐसी माय, धर्मे त्याचे देखील पाय, धर्मे त्याचे देखील पाय, हो दिले अक्षय अभय दान गा, दिले अक्षर अभय दान गा, दिले अक्षय अभय दान गा, दिले अक्षर अभय दान गा. मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. म्हणून संत या ठिकाणी जन्माला येतात आपल्यावरती उपकार करण्याकरता. मागच्या वर्षी मी नुसतं संतांचे या ठिकाणी उपकार सांगितले होते, अभंगच घेतलं होतं. काय सांगू आता, बरोबर. या ठिकाणी संतांचेच उपकार मागच्या वर्षी मी या गादीवरती सांगितलेले आहेत. मला सांगायचं काय, मनुष्याच्या जन्माला कारण आहे, संतांच्या जन्माला कारण आहे. बरं महाराज, या दोन्हींच्या जन्माला ही कारण, या दोन्हीचं चिंतन आपण दिवसभर करू शकतो, पण आपल्याला देवाच्या जन्माकडे जायचं आहे. देव जन्माला येतो. मग महाराज, जर मनुष्याच्या जन्माचं कारण आहे, जर संतांच्या जन्माचं कारण आहे, तर देवाच्या जन्माचं काय कारण आहे? त्याचं एक कारण अभंगाच्या पहिल्या धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्या पाळीसी, आपुल्या पाळीसी भक्त जना अंबऋषी साठी जन्म सोसिये, अंबऋषी साठी जन्म सोसिये. धर्म रक्षावया
टाळी वाजवाय. महाराज सांगतात जसं मनुष्याच्या जन्माला कारण आहे, जसं संतांच्या जन्माला कारण आहे, तसं देवाच्याही धर्म रक्षा वया अवतार घेसी, धर्म रक्षा वया अवतार घेसी. सरका आजी थोडं थोडं पुढं सरका. या मागच्या मंडळीला जागा राहू द्या. वा वा बोलू नका ओ चष्म्यावाल्या. हा तुम्ही दोघी चष्म्यावाल्या पुढं सारखं. विठाला विठाला देव जन्माला येतो. त्या देवाच्या जन्माचं कारण महाराजांनी आजच्या अभंगामध्ये सांगितलं. महाराज का देव जन्माला येतो? जब जब होय धर्म की हानी, बाडई असुर अधम अभिमानी. आजी माझा चांगला फोटो काढा बरं. वा वा मला पाठवून द्या. जब जब होय धर्म की हानी, बाडई असुर अधम अभिमानी. महाराज सांगतात तब तब प्रभू धरी विविध शरीरा. कशा करता? धर्माचं रक्षण करण्याकरता आणि दृष्टांचं निर्धारण करण्याकरता. महाराज संत महात्मे सांगतात देव फक्त आणि फक्त आमच्या करता जन्माला येतो. ते म्हणत नाही धर्माचं रक्षण करण्याकरता येतो. काही ठिकाणी म्हणतात देव जर जन्माला येतो ना तो फक्त आमच्या करता जन्माला येतो. असं एखादं उदाहरण, असं एखादं प्रमाण महाराज आम्हाला सांगा. संत महात्मे सांगतात ऐका ना, देव जन्माला येतो तो कोणा करता? आम्हासाठी अवतार मच कुर्मादी सुख. देव जन्माला येतो तो आमच्या करता. कारण धर्म बाबा, धर्म हा काय पदार्थ नाही, धर्म ही काय वस्तू नाही. धर्म हा धर्मीच्या आश्रयाने राहतो. ज्यावेळेस साधू संतांचं रक्षण होतं त्यावेळेस धर्माचंही रक्षण होतं. विठ्ठला विठ्ठला. कारण धर्म सांभाळण्याची जबाबदारी साधू संतांवरती आहे. म्हणून त्या साधू संतांचं रक्षण झालं का वेगळा धर्माचं रक्षण करण्याची काही गरज नसते. म्हणून देव जन्माला येतो धर्माचं रक्षण करण्याकरता. बघा नुसतं धर्माचं रक्षण करण्याकरता येतो. मग महाराज आल्याबरोबर त्या ठिकाणी दृष्ट वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा नायनाट तो का करतो? मग महाराज धर्माचं जर रक्षण करण्याकरता आलाच आहे ना, तर मग आलाच आहे तर जाता जाता दुसरंही काम उरकून जातो. गुरुवर्य रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांचा एक दृष्टांत मला आठवतो. अमेरिकेमध्ये एक गावातील विद्यार्थी शिकण्याकरता गेला. अमेरिकेत गेल्यानंतर तिकडंच तो राहिला. तिकडं त्यानं कंपनी टाकली. आता तो गावाकडे कधी येत नाही, आला नाही, इथून पुढे येणार नाही, तिकडेच राहिला. कालांतराने आई आजारी पडली. पत्र पाठवलं तरी मुलगा आला नाही. कालांतराने आई गेली तरी मुलगा आला नाही. पुढं चालून वडीलही निघून गेले बाबा, तरी मुलगा आला नाही. दशक्रियाला नाही, वर्षश्राद्धाला नाही, कशालाच आला नाही. गावकऱ्यांनी फोन केला तर गावकऱ्यांना सांगितलं काय पैसे होतील ते मला सांगा, मनी ऑर्डरने पाठवून देतो. मुलगा आला नाही. आला 4-2 वर्षानं त्याच्या जिवलग मित्राचं, गावातील जे शाळेत सोबत गेले, एका डब्यात जेवायचे, सोबत राहायचे, सोबत फिरायचे, असा जिवलग जीवाचा मित्र त्याचा होता. त्या मित्राच्या मुलीचं लग्न ठरलं. त्या मित्रानं त्याला फोन केला, हे बघ तुझे आईबाप गेले तरी तू आला नाही, पण आज तुझ्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे, पण जर त्या लग्नाला तू आला नाही तर मात्र तुझा आणि माझा आयुष्याचा संबंध सुटला. बाप त्या मित्राच्या मुलीच्या लग्ना करता तो अमेरिकेचा मित्र आता गावात आला. कशा करता आला? बोला ना तुम्ही, कशा करता? मित्राच्या मुलीच्या लग्नाकरता तो गावात आला. गावात आल्याबरोबर सगळ्या गावांनी त्याला घेरलं. म्हणे अरे काय लाज वाटते का तुला? ज्या आईबापानं तुला लहानचं मोठं केलं, ज्या आईबापाने तुला शिकवलं वाढवलं, ज्या आईबापाने तुला ही जग दाखवलं, त्या आईबापाच्या मौतीला सुद्धा तू आला नाही. दुर्भाग्य आहे म्हणे तुझं, धिक्कार असो म्हणे तुझ्यावरती. त्यानं हात जोडले. सांगितलं कामामध्ये व्यस्त असल्यामुळं मला यायला जमलं नाही म्हणे, पण आता आईबाप तर राहिले नाही, आता मला शेताकडे जायला वेळ नाही, पण जाता जाता वाड्याकडे मात्र जातो. आणि त्या वाड्याकडे ज्यावेळेस गेला,
जुन्या घराकडे ज्यावेळेस गेला, ज्या घरात त्याचा जन्म झालेला होता, ज्या घरात त्याचं लहानपण गेलेलं होतं, त्या घराकडे ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस त्याला गेल्याबरोबर त्याचं बालपण आठवलं. इथं मी खेळायचो, इथं मी बसायचो, इथं मला माझी आंघोळ घालायची, इथं मी जेवण करायचो, इथं मी अभ्यास करायचो. त्याला सगळं बालपण आठवलं बाबा. आणि त्या वाड्यावरती आता कुठं झाडं उगवलेले होते, कुठं गवत उगवलेलं होतं. दयनीय अवस्थेत तो वाडा झालेला होता. विदेशात होता, स्वतःची कंपनी होती ना, म्हणून आदेश दिला 500 कामगार त्यानं बोलवले तो वाडा स्वच्छ करण्याकरता. 500 कामगार लावून त्यानं तो वाडा स्वच्छ केला, त्याला कलर दिला, तो वाडा झाडून पुसून ओके केला. मित्राच्या मुलीचं लग्न झालं आणि परत विदेशात निघून गेला. माझा दृष्टांत संपला. मला उत्तर द्या, विदेशात राहणारा, अमेरिकेत राहणारा आईबापाच्या मौतीला आला नाही, आला कशा करता होता? बोला ना, आला कशा करता होता? मित्राच्या मुलीच्या लग्नाकरता, वाडा स्वच्छ करण्याकरता तो आला होता का? नव्हता आला. लग्नाला आला होता मित्राच्या मुलीच्या, मग आलाच आहे ना. तर जाता जाता वाडा सुद्धा स्वच्छ करून गेला. तसा देव जन्माला येतो धर्माचं रक्षण करण्याकरता ना, मग आता आलाच आहे तर जाता जाता दृष्टांचं सुद्धा निर्दाळन करून जातो. विठाला विठाला. भक्तांना या ठिकाणी आल्यानंतर भक्तांना जवळ घेतो आणि वाईट प्रवृत्तीच्या माणसांचं काय करतो? भक्तारा के पाय पासी दुर्जनासी संवारी, दुर्जनासी संवारी, दुर्जनासी संवारी. पाय पासी दुर्जनासी संवारी, दुर्जनासी संवारी, दुर्जनासी संवारी. बघणार का बाय दुर्जनासी संवारी, संवारी. म्हणून भक्तांचं रक्षण तर करतोच, पण भक्तांचं रक्षण करण्याकरता आलाय ना, मग वाईट प्रवृत्तीचे माणसं सुद्धा साफ करून जातो. म्हणून देवाला जन्माला येण्याचे कारण, तसे प्रभू रामरायाच्या जन्माचे कारण बाबा अनेक शास्त्रामध्ये सांगितलेले आहे, रामायणामध्ये सांगितलेले आहे. मला जेवढे आठवतील तेवढे तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. प्रभू रामरायाचा जन्म या मृत्यूलोकामध्ये का झाला, कशामुळे झाला, कोणत्या शापामुळे झाला, कशामुळे झाला, हे अनेक कारण रामायणामध्ये, तुलसी रामायण असेल, त्या ठिकाणी अनेक रामायणामध्ये ही कारणं या ठिकाणी सांगितलेले आहेत. मला जेवढे तुमच्याबरोबर मांडता येतील मी तेवढे मांडण्याचा प्रयत्न केलो. माझ्याकडे लक्ष द्या. प्रभू रामरायाच्या जन्माचं पहिलं कारण बाबा सांगितलं जातं, ते आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. विष्णू परमात्म्याचे द्वारपाल होते जय आणि विजय. जय विजय हे विष्णू परमात्म्याचे द्वारपाल होते. द्वारावरती उभे होते विष्णू परमात्म्याची भेट घेण्याकरता. एक ऋषी आले, त्यांचं नाव सांगता येईल का तुम्हाला? कोण कोण? सनकादिक ऋषी. वा, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. विष्णू परमात्म्याची भेट घेण्याकरता सनकादिक आले. सनकादिकांना त्या द्वारपालांनी अडवलं, सांगितलं तुम्हाला मध्ये जाता येणार नाही. सनकादिकांनी विनंती केली, म्हणे जाऊ द्या, मला विष्णू परमात्म्याची भेट घ्यायची. नाही नाही, तुम्हाला जाता येणार नाही. असं एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळेस सनकादिकांना त्या द्वारपालांनी अडवलं. सनकादिक मात्र आता रागावले. अरे म्हणे मूर्खांनो, तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहेस? त्या विष्णू परमात्म्याची मला भेट होऊन घेत नाही. कमंडलो होतं हातामध्ये, पाणी घेतलं आणि सांगितलं शाप देतो तुम्हाला. 3 वेळेस मला तुम्ही अडवलं ना, 3 वेळेस तुम्हाला राक्षस म्हणून जन्माला यावं लागेल. राक्षस कुळात तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. कारण एकदा अडवलं नव्हतं, दोनदा अडवलं नव्हतं, 3 वेळेस अडवलं होतं. म्हणून शाप सुद्धा 3 जन्माचा दिला. हे वाक्य ऐकल्यानंतर विष्णू परमात्मा पळत आले. सनकादिकांना विचारलं, महाराज कोणाला शाप दिलास? या द्वारपालांना शाप दिलास का? मला अडवलं, चुकलात म्हणे महाराज तुम्ही. शाप नव्हता द्यायला पाहिजे होता, कारण द्वारपालांची काय चुकी आहे? सेवके सांगितले करावे काम. सेवकाला जे काम सांगितलंय ते करताय, त्यांची चुकी नाही आहे. पण मग द्वारपालांना शाप दिला. 3 जन्म तुम्हाला राक्षस कुळामध्ये घ्यावा लागतील. तेव्हा हे जय आणि विजय त्यांचा पहिला जन्म झाला. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू म्हणून अवताराला आले. तर त्या अवतारात सुद्धा देवाला जन्म घ्यावा लागला. कशा करता? त्या राक्षसांचा वध करण्याकरता, त्यांचा उद्धार करण्याकरता. काकड्यामध्ये प्रमाण आलेलं आहे बाबा. महाराज वर्णन करतात, तो हिरण्यकश्यपू ज्यावेळेस उत्मात करत होता त्यावेळेस माझ्या जगाच्या मालकानं अवतार घेतला. पण कुठून घेतला?
चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, गोर खांबात गुरगुरी, गोर खांबात गुरगुरी, दैत्यवधनी मांडीवरी, दैत्यवधनी मांडीवरी, भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला, कृष्ण राहे रे उगला नाही तर सांगे त्या बागुला, कृष्ण राहे रे उगला नाही तर सांगे त्या बागुला, उसळनाशी उशीर झाला रवी सोड गोविंदा, रवी सोड गोविंदा, रवी सोड गोविंदा, कृष्ण राहे रे उगला नाही तर सांगे त्या बागुला, कृष्ण राहे रे उगला नाही तर सांगे त्या बागुला, पहिला अवतार जगाच्या मालकाला घ्यावा लागला हिरण्याक्षासाठी आणि हिरण्यकश्यपूसाठी. हे कोण होते? जय आणि विजय. त्यांचा पहिला अवतार राक्षस कुळामध्ये ते जन्माला आले. त्याच्याकरता देवाने मला रामरायाच्या जन्माचं कारण सांगायचं आहे. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू म्हणून ते जन्माला आलेच, पण त्यांचा दुसरा जन्म झाला तो म्हणजे रावण आणि कुंभकर्ण म्हणून ते जन्माला आले. तर माझ्या जगाच्या मालकानं अवतार घेतला रामप्रभू म्हणून. विठाला विठाला, हे रामरायाच्या जन्माचं एक कारण आहे बाबा. रामरायाच्या जन्माचं दुसरं कारण असं सांगितलं जातं, ज्या वेळेस त्या ठिकाणी नारद मुनींना अहंकार झाला की मी कामावरती विजय मिळवला, मी कामावरती विजय मिळवला, कामावरती विजय मिळवला असा नारदाला अहंकार झाला आणि अहंकाराच्या जोरातून नारदाच्या अंतःकरणामध्ये काम उत्पन्न झाला. एका राज्यात गेले, त्या राज्यातील राजा रूपवान मुलगी होती राजाची. विष्णू परमात्म्याला सांगितलं म्हणे देवा मला लग्न करायचं. विष्णू परमात्मा म्हणे देवा नारदा अरे काय कुठून आणलं तुम्ही? नाही म्हणे मला लग्न करायचं, मला तुमचं रूप द्या म्हणे. हरी तुमचं रूप द्या म्हणे. देव जगाच्या मालकाला सांगितलं. आता जगाच्या मालकाच्या लक्षात आलं नारदामध्ये अहंकार उत्पन्न झालाय. नारदाच्या अहंकारात आता काम उत्पन्न होतोय. नारद मुनींना देवानं रूप दिलं, सगळं देह त्या ठिकाणी मानवाचा होता, पण नारदाचं तोंड मात्र माकडाचं दिसत होतं. नारद त्या स्वयंवरामध्ये जाऊन बसले. त्या कन्येनं सगळ्या त्या ठिकाणी गरका मारला हार घेऊन. नारद मुनींजवळ ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांच्याकडे बघून हसायला लागली. हसायला लागल्यानंतर पुढं निघून गेली आणि जगाचा मालक एक सुंदर राजकुमाराचं रूप घेऊन तिथं बसलेला होता. जगाच्या मालकाच्या गळ्यात तिनं वरमाला घातली. जगाच्या मालकाचा विवाह त्याच्यासोबत झाला. पण नारद मुनी शेजारी 2 जण बसले होते. त्यांनी नारद मुनीला सांगितलं म्हणे नारदा जा म्हणे आंघोळ करून या. तुमच्या गळ्यात काही तिनं माला घातली नाही, पण आंघोळीच्या आधी पाणी जोपर्यंत शांत आहे ना त्याच्यापर्यंत तोपर्यंत आपलं मुख त्याच्यात बघून घ्या म्हणे. ज्यावेळेस नारद मुनी पाण्यामध्ये जातात आणि आपला चेहरा ज्यावेळेस पाण्यामध्ये बघतात तर नारदाचा चेहरा नसून माकडाचा चेहरा त्यांना दिसतो. नारद मुनींचा राग अनावर होतो. जगाच्या मालकाजवळ जातात. नारदाला विष्णू परमात्म्याला सांगतात देवा या नारदाला तू माकडाचा चेहरा दिलास, या नारदाचा त्या कन्येवरती जीव जडला होता, तर तिचं आणि माझा त्या ठिकाणी वियोग केला ना. देवा मी तुला शाप देतो, तुझा सुद्धा एक अवतार असा होईल की तुझ्या पत्नीपासून तुला वियोग सहन करावा लागेल. आणि ज्या माकडाचं रूप मला दिलं ना तेच माकडं तुला कामं येतील. म्हणून जगाच्या मालकाला अवतार घ्यावा लागला. कशा करता? नारद मुनीने दिलेला शाप होता. त्या शापाकरता देवा जगाच्या मालकाला त्या ठिकाणी जन्म घ्यावा लागला. बघा असे अनेक जगाच्या मालकाचे जन्माचे कारण आहेत बाबा. सांगायला या ठिकाणी आपल्याला भरपूर त्या ठिकाणी वेळ लागेल, पण आपल्याला 12 वाजता प्रभू रामरायावरती पुष्पवृष्टी करायची, 12 वाजता जन्म करायचा. माझ्याकडे लक्ष द्या. देव जन्माला येत असताना असा तसा जन्माला येत नाही. ज्यावेळेस साधू महात्मे देवाला विनंती करतात, प्रार्थना करतात, देवा तुम्हाला जन्माला यावं लागेल, तेव्हा कुठं देव जन्माला येत असतो. म्हणून या ठिकाणी बघा दशरथ राजाला 7 जन्म बाबा मुलगा होणार नव्हता. दशरथ राजाला 7 जन्म मुलगा होणार नव्हता. पण दशरथ राजाने त्या ठिकाणी अरण्यात गेलेला होता. आपल्या सगळ्यांना ही कथा आता रोज दरवर्षी तुम्ही तीच कथा ऐकताय. आता राम जन्माची कथा काय आपल्याला बदलता येणार आहे का?
दरवर्षी तीच ऐकावं लागणार आहे ना. ऐका, अरण्यामध्ये गेलेले होते, एका झाडावरती बसलेले होते. दिवसभर शिकार झाली नाही. तळ्याच्या काठावरती झाडावरती बसल्यानंतर त्या ठिकाणी वात्यातला बाण काढून धनुष्याला लावून ठेवलेला होता. इकडं मात्र श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना घेऊन त्या ठिकाणी काशी यात्रा करण्याकरता निघालेला होता. त्या अरण्यामध्ये थांबला. धावत्या वेळेत मी तुम्हाला कथा सांगतोय आणि 12 वाजता जन्म करून मग आपण या ठिकाणी पुढची सेवा आटोपणार आहोत. माझ्याकडे लक्ष द्या. अरण्यामध्ये आईवडिलांना ठेवलं. आईबापाने सांगितलं मला पाणी प्यायचं. झारी घेतली. त्या ठिकाणी त्या तळ्याच्या काठावरती गेला. दशरथ राजाने विचार केलेला होता, कुठून ना कुठून या ठिकाणी एखादा प्राणी तरी पाणी पिण्याकरता येईल आणि त्या दिशेनं मी बाण सोडील आणि त्या शिकार होईल म्हणून राजा झाडावरती बसलेला होता. श्रावण बाळाने ती झारी घेतली. पक्ष्यांचा आवाज आला. लक्षात आलं इथं कुठंतरी पाण्याचं तळ आहे. त्या दिशेनं गेला. बघितलं तर पाण्याचं तळ होतं. त्या तळ्यामध्ये गेला. झारी पाण्यामध्ये बुडवली. नैसर्गिकरित्या आवाज झाला. बुडबुड 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 असा आवाज झाल्यानंतर दशरथ राजाला कळालं तळ्यावरती कोणीतरी आलंय. त्या दिशेनं बाण सोडला. महाराज सू सू करत 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 बाण श्रावण बाळाच्या अंतकरणामध्ये घुसला. श्रावण बाळ पडल्यानंतर दशरथ राजा तिथं गेला. बघतो तर काय, कोणी प्राणी मारला नाही तर मानव प्राणी त्यानं मारलेला होता. अर्ध शरीर पाण्यात होतं, अर्ध शरीर वरती होतं. श्रावण बाळाने तो बाण आपल्या हाताने उपसून काढला. जी झारी अर्धी पाण्यानं भरलेली होती ती झारी मुठ आवळून तो धरत होता. दशरथ राजाने विचारलं, बाळा कोण आहेस? मी श्रावण आहेस. कशा करता आलेलो होता? माझे आंधळे आईबाप जंगलामध्ये बसलेले आहे, त्यांना पाणी नेण्याकरता मी इथं आलेलो होतो. बाळा काळजी करू नको म्हणे, मी तुला जीवदान देतो, मी तुला वाचवतो असं सांगितल्यामुळे श्रावण बाळ म्हणतो, बाबा मला या ठिकाणी आता माझ्याकडे वेळ संपली म्हणे. एक काम करा, ही पाण्याची झारी घेऊन माझ्या म्हाताऱ्या आईबापाला पाणी पाजा. ज्यावेळेस श्रावण बाळाच्या हातातून ती झारी घेतली, दशरथ राजा श्रावण बाळाच्या आईवडिलांजवळ येतो. आल्यानंतर बोलत नाही, काही नाही. श्रावण बाळाचे आईवडील म्हणतात, बाळा रागावलास का? आमच्यावरती चिडलास का? तुला पाणी आणण्याकरता पाठवलं. दशरथ राजा बोलत नाही. त्यावेळेस आई म्हणते श्रावण बाळाची, श्रावणा जर तू आमच्याशी बोलणार नसेल ना तर तू आणलेलं पाणी सुद्धा आम्ही प्राशन करणार नाही. ज्यावेळेस तू आमच्याशी बोलशील ना त्यावेळेस तुझं पाणी पेल. आता राजाचा नाविलाज झाला, बोलावं लागेल. राजाने सांगितलं, मी तुमचा बाळ श्रावण नाही, मी अयोध्यापती राजा दशरथ आहेस असं सांगितल्याबरोबर विचारलं, आमचा श्रावण कुठं आहे? सांगितलं, माझ्याकडून गतप्राण झाला. त्यावेळेस त्या म्हाताऱ्या आईबापांना शाप दिला, जसा आमचा म्हातारपणाचा आधार तू हिसकावला ना तसं अंतकाळाच्या वेळेला तुझा एकही मुलगा तुझ्याजवळ नसेल असा शाप दिला आणि श्रावण बाळाचे आईवडील गतप्राण झाले. ऐका, घरी आला दशरथ राजा घरी आल्यानंतर अंतकरणामध्ये दुःख होतं की अंतकाळाच्या वेळेला त्या ठिकाणी तुझा मुलगा तुझ्याजवळ नसणार आहे. हे दुःख घेऊन राजा त्या ठिकाणी वशिष्ठांकडे गेला. वशिष्ठांना हे दुःख सांगितलं. आपलं दुःख मांडायचं असेल ना संतांजवळ जाऊन मांडा. वशिष्ठांकडे गेला. वशिष्ठांनी सांगितलं, काय झालं म्हणे राजा, का दुःखी आहेस? राजाने सांगितलं, महाराज मला श्रावण बाळाच्या आई वडिलांना शाप दिलाय, तुला अंतकाळाच्या वेळेला तुझा मुलगा तुझ्याजवळ नसणार आहे. वशिष्ठ हसायला लागले. राजा म्हणतो, महाराज मला शाप दिलाय आणि तुम्ही हसताय? त्यावेळेस वशिष्ठ ऋषी म्हणतात, राजा तुला 7 जन्म मुलगा होणार नव्हता. राजा अरे 7 जन्म तुला मुलाची प्राप्ती नव्हती राजा, पण एका साधूच्या शापामुळं तुला मुलं होणारे. नुसतं 1 नाही 2 नाही, मग 4 मुलं होणारे. महाराज काय करावं लागेल त्याच्याकरता? पुत्रकामेष्टी यज्ञ करावा लागेल. राजा कोण करील? तो शृंगी ऋषी करू शकतात. शृंगी ऋषीच का? कारण त्या शृंगी ऋषीने आजपर्यंत सांसारिक माणसाचं अन्न सेवन केलेलं नाही. तेच ऋषी करू शकतात. ते सांसारिक माणसाचं अन्न सेवन केलेलं नाही, ते शृंगी ऋषी तो यज्ञ करू शकतात. शृंगी ऋषीला बोलावण्यात आलं. यज्ञाचं आयोजन झालं. 4ही बाजूला त्या ठिकाणी आपल्या 3 राजा बसलेल्या होत्या. एका आसनावरती राजा दशरथ बसलेले होते. यज्ञ सुरू झाला. यज्ञामध्ये एक आहुती टाकत होते. एक आहुती मंत्र उच्चार चालू होता. मंगलवाद्य वाजत होते. एक आहुती समर्पयामी असं उद्घोष होऊन त्या ठिकाणी यज्ञ समर्पित होत होता. बघता माझ्याकडे लक्ष द्या. यज्ञ आता समर्पित करायचा आहे आणि आता स्वर्गामध्ये
त्या ठिकाणी मंगलवाद्य वाजायला लागले. का? देवाचा अवतार आता होणार होता. तो यज्ञ समर्पित करण्याकरता पूर्ण आहुतीची वेळ आली. पूर्ण आहुतीचं श्रीफळ घेतलं. वशिष्ठ ऋषींनी राजाकडे दिलं. शृंगी ऋषी सांगतात, राजा ते पूर्ण आहुतीचं फळ या अग्नीमध्ये समर्पित कर. मंत्र जे घोष चालू होता, समर्पयामी असं म्हटलं. राजाने पूर्ण आहुतीचं फळ त्या ठिकाणी अग्नीमध्ये टाकलं. अग्नीमध्ये टाकल्याबरोबर लपालप असा मंडप भरलेला होता. अग्नीच्या ज्वाळा उसळत होत्या. उसळता उसळता आता बघता बघता सगळ्यांचं लक्ष त्या यज्ञकुंडाकडे लागलेलं होतं. बघता बघता त्या ठिकाणी यज्ञ महाराज प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर नुसते प्रकट झाले नाही, माझ्याकडे लक्ष द्या, नुसते प्रकट झाले नाही तर हातामध्ये प्रसादाची थाळी घेऊन उत्पन्न झाले. झाल्यानंतर ती प्रसादाची थाळी राजाला सांगितलं, राजा ही प्रसादाची थाळी घे. या प्रसादातून याचे 3 भाग कर. आपल्या 3ही राण्याला वाटून दे. ते प्रसाद दिला. तो यज्ञ संपन्न झाला. माझ्याकडे लक्ष द्या. 3ही राण्यांना प्रसाद दिला. अर्धा भाग त्या ठिकाणी आपल्या लाडक्या राणीला दिला. कोणाला? 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 असं 2-4 वेळा जर विचारलं हे कन्फ्यूज होतात. माझ्याकडे लक्ष द्या. 3ही राण्यांना 3 भाग दिले. पुढची कथा आपल्याला माहिती आहे. एक घारीने झटपून नेला. माझ्याकडे मला सांगायचं काय, देव जन्माला येतो. 3ही भाग राण्यांना वाटून दिले. आता राण्या मात्र गरोदर राहिल्या. गरोदर राहिल्यानंतर वरती स्वर्गामध्ये माझे प्रभू रामराया उंच आसनावरती बसलेले आहेत. आसनावरती बसल्यानंतर रामरायासमोर एक लाईन लागलेली आहे. ती लाईन कशाची होती? तर तिथ्यांची लाईन होती. तिथ्या प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, अष्टमी, सप्तमी, नवमी, एकादश, द्वादश अशा तिथ्या प्रभू रामरायासमोर लाईन लावून उभ्या होत्या. प्रथमा म्हणायची, प्रभू मी प्रथम आहे, मी पहिली आहे, तुम्ही माझ्यामध्ये अवतीर्ण झालं पाहिजे. द्वितीया म्हणायचे, प्रभू तुम्ही माझ्यामध्ये अवतीर्ण व्हा. तृतीया म्हणायची, प्रभू तुम्ही माझ्यामध्ये अवतीर्ण व्हा. एकादश म्हणायची, प्रभू तुम्ही माझ्यामध्ये अवतीर्ण व्हा. त्या ठिकाणी सप्तमी म्हणायची, तुम्ही माझ्यामध्ये अवतीर्ण व्हा. चतुर्थी म्हणायची, मी गणेश चतुर्थी आहे, तुम्ही माझ्यामध्ये अवतार धारण करा. अष्टमी म्हणायची, मी कृष्णाष्टमी आहे, तुम्ही माझ्यामध्ये अवतार धारण करा. अशा अनेक तिथ्यांनी आपलं वर्म, आपलं कर्म, आपलं महत्त्व प्रभू रामरायाला सांगण्याकरता सुरुवात केली. त्यावेळेस एक तिथी मात्र साईडला कोपऱ्यामध्ये उभी होती. त्या तिथीकडे प्रभूचं लक्ष गेलं. त्या तिथीला ज्यावेळेस देवानं पाहिलं, त्या तिथीला समोर बोलावलं. का तू साईडला उभी आहेस? का बाजूला उभी राहिलीस? त्यावेळेस त्या तिथीने सांगितलं, प्रभू माझ्याकडे कुठलं महत्व नाही, मी काय महत्वाची नाही प्रभू, मी कोरी आहे, कोरी. त्यावेळेस जगाच्या मालकानं तिला विचारलं, काय तुझं नाव? त्यावेळेस त्या तिथीने नाव सांगितलं, प्रभू मी नवमी तिथी आहे. जगाच्या मालकानं ज्या वेळेस त्या नवमी तिथीचं वाक्य ऐकलं, मी कोरी आहे. आणि ऐका, जीवन जगत असताना आपलं अंतकरण रूपी कागद, त्या कागदावरती एक तर अक्षर लिहा, तिथे जगाच्या मालकाला वाचता यावं. नाहीतर आपला कागद कोरा ठेवलेला चांगला. कारण कोरा कागद जर घेऊन आपण साधू जवळ गेलो, कोरा कागद घेऊन जर आपण संतांजवळ गेलो, तर त्याच्यावरती नक्कीच काहीतरी चांगलं लिहिण्याचा प्रयत्न हे संत करतात. विठाला विठाला म्हणून आता अवताराचं प्रयोजन ठरलं. प्रभू अवतार घेणार कोणत्या तिथीमध्ये? नवमी तिथीमध्ये. नवमी तिथीमध्ये अवतार घ्यायचा होता. बघता बघता अवताराची वेळ जवळ येत चालली. इकडं राजाने आपल्या राण्यांना त्या ठिकाणी डोळे विचारण्याकरता सुरुवात केली. हो वाटून द्या, पुष्प वाटून द्या, द्या वाटून द्या. सावकाश तिकडे देऊन टाका त्यांच्याकडे, त्यांची ते वाटून घेतील. काही काही गुलाल